पुणे जिल्ह्यात बेकायदेशीररित्या गर्भलिंग तपासणी करणाऱ्याला आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या संदर्भात सर्वात पहिले पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररने एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर प्रसारित केला होता आणि त्यानंतर यवत पोलीस स्टेशन मधल्या एका पोलिसांकडूनच याबाबत आता एफआयआर नोंदवण्यात आली आणि यानंतर तपास करत असताना यामध्ये काही आरोपींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात आता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्याबाबतची अधिक माहिती दिलेली आहे। त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओ वेगवेगळे सोशल मेसेजिंग केल्याने त्याची नोंद पोलीस खात्याने आणि त्याच्याबरोबर वैद्यकीय खात्याने मग वैद्यकीय खात्याचे प्रतिनिधी डॉक्टर यांचे फिर्यादवर PCPNDT Act 1994 प्रमाणे त्याचे कलम 18, 23 आणि 25 आणि त्याच्याबरोबर भारतीय न्यायशास्त्राची कलम 91 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये असलेला आरोपी अण्णासाहेब आपागिनी वय 43 वर्ष, तात्पुरता राहणार केडगाव, मूळ पारनेर, अहिल्यानगर। हा आरोपी सोनोग्राफी करणारी एक मशीनचा वापर करतो। खरं तर याबाबत आपण जवळपास 15 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक्सक्लुझिव्ह असा व्हायरल केला होता आणि व्हायरल केल्यानंतर हा व्हिडिओ जेव्हा पोलिसांच्या समोर आला तेव्हा यवत पोलीस स्टेशनमध्ये गर्भधारणापूर्व व प्रसव पूर्व रोगतंत्र म्हणजेच PCPNDT कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात 14 मे 2026 रोजी या एका महिलेची की बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान तपासणी केल्याचा व्हिडिओ हा समोर आला होता। हा आपल्याकडे व्हिडिओ आला होता आणि त्यानंतर सर्वात पहिले हा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आता या तपासात आकाश साहेब गिरी यांचा जो आरोप यांचा जो संपूर्ण जो रोल आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तो निष्पन्न झालेला आहे आणि त्यानंतर 19 मे 2026 रोजी यवत पोलिसांनी स्वतः याबाबत फिर्याद देऊन PCPNDT कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला। यामधल्या मुख्य आरोपीला 20 मे रोजी अटक करण्यात आली आणि पोलीस कोठडी दरम्यान आता आरोपीने अन्य साथीदारांची सुद्धा नावं उघड केली। या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींचा सहभाग समोर आलाय। आरोपींकडून गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे मशीन जप्त करण्यात आले। 24 मे 2026 रोजी या गर्भलिंग निदानाचा व्हिडिओ सुद्धा आता पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये 3 पंच एक आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे। या संपूर्ण तपासादरम्यान मुलगा जन्माला यावा यासाठी या गर्भलिंग तपासणी केल्याचं निष्पन्न झालंय आणि भारतीय न्याय संहिता कलम 91 ची भर घालण्यात आली आहे। आरोपींकडून मशीन त्यासोबतच मेमोरंडम पंचनाम्याद्वारे हे सगळं आता हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि आरोपींपर्यंत 15 आरोपींच्या सोबतच 15 साक्षीदारांचे जबाब सुद्धा या प्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत। एका साक्षीदाराचा BNS कलम 183 अन्वये न्यायालयीन जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे। त्यासोबतच आरोपीच्या बँकचे स्टेटमेंट असतील, मोबाईलचा CDR असेल आणि विविध तांत्रिक विश्लेषण असेल तर यांचा सुद्धा आता तपास पोलिसांकडून केला जातो। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता नेमकी अधिकची काय माहिती आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडून याबाबतची अधिकची माहिती दिली जाते। मात्र आपण ज्या शतकात जगतोय या शतकातही जर मुलगा व्हावा यासाठी जर अशा प्रकारची तपासणी करत असतील, गर्भलिंग निदानाची तपासणी करत असतील तर ते किती धक्कादायक आहे हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।